पोहोचलोय बघा आम्ही पुण्यामध्ये. जिथं आम्ही आधी थांबलो होतो त्याच घरामध्ये आम्ही आता पण थांबलोय. बघा किती जबरदस्त व्ह्यू दिसतोय इथून. वरती नाही गेलो आम्ही अजून, खालीच आहे. वरती तर तुम्हाला पाहिलं, ज्यांनी रील बघितले असतील त्यांनी बघितलं आहे का किती जबरदस्त व्ह्यू दिसतो. पण मी आता सध्या झाले, आम्ही दात वगैरे काहीच नाही घासले अजून. म्हटलं आधी दात वगैरे घासायचे, जरासं फ्रेश व्हायचं, नंतर वरती जाईल. तर तो ब्लॉग घेईल थोडासा. रश्मिताई पण येणार आहेत आता, थोड्या वेळाने येतीलच त्या. तोपर्यंत कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. बघा आला रश्मिताई. तुरत आली ट्रॅव्हल केली. लेट झालं तुम्ही. अरे 11ची गाडी होती. चलो बघा आम्ही छान असं तयार होऊन निघालो कार्यक्रमामध्ये जाण्यासाठी. पोहोचलो बघा आम्ही इथं. सर्वच पोहोचले होते, आम्हीच लेट झालो होतो. हे आहे पांडुरंग दादाची फॅमिली. पांडुरंग दादा 50 वेगवेगळे आवाज काढतात बरं का. हे आहे रश्मिताई आणि सारंग दादा, आणि ही आहे संजोग दादाची फॅमिली. सर्वांना भेटून खूप आनंद झाला. ही बघा 3 ते 4 हजारापर्यंत पब्लिक इथं जमली होती. हे सर्व आमचे रील बघून आले होते बरं का. आणि एवढ्या सर्वांच्या जेवणाची सोय राकेश मोरे सरांनी आणि नंदिनी मोरे ताईंनी केली होती. राकेश मोरे सर आणि नंदिनी ताईचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहेत. ही बघा, ही आहे सर्वांची लाडकी माही, आणि हिच्याच बर्थडे निमित्त ठेवलेला होता लकी ड्रॉ. तर आम्ही फटाफट सर्वांनी केक कट करून घेतला. इथे 11 लकी विनर काढण्यास सुरुवात केली. तर 10 नंबरचे लकी विनर आहेत मृणाल अजय वारी. 9 नंबरचे लकी विनर आहेत संजय देवचंद महाजा. 8 नंबरचे लकी विनर आहेत शुभम संजय कुमार. 7 नंबरचे लकी विनर आहेत ज्ञानेश्वर सिरसाट. 6 नंबरचे लकी विनर आहेत वसंत सुभाष जायभाय. 5 नंबरचे लकी विनर आहेत धनंजय धाडजीन. 4 नंबरचे लकी विनर आहेत स्मिता सतीश सुर्वे. 3 नंबरचे लकी विनर आहेत आरती गजानन मोहिते. 2 नंबरचे लकी विनर आहेत संगीता प्रभाकर घोंगडे. आणि 1 नंबरचे लकी विनर आहेत ज्यांना 50 लाखापर्यंतचं रो हाऊस मिळालं आहे. त्यांचं नाव आहे सचिन कदम सातारा. खूप लोकांना असं वाटत होतं की हे न्यूज फेक आहे, रो हाऊस देतील नाही. पण ज्या कुटुंबाला रो हाऊस मिळाला आहे हेच आहे ते कुटुंब. सचिन कदम हे पुण्यामध्ये काम करतात, पण पुण्यामध्ये त्यांचं स्वतःचं घर नाही. त्यांचं स्वप्न आज माईमुळे पूर्ण झालं आहे. तुम्ही बघू शकता, त्यांना एवढा आनंद झाला की अक्षरशः ते रडायला लागले. धन्यवाद राकेश सर, नंदिनी मॅडम आणि माही. नमस्कार, मी निवेदक, सूत्रसंचालक आणि होम मिनिस्टर फेम श्री दीपक साबळे सर. माझं गाव पिंपरी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. वास्तविक रात्री मला एक आनंदाची गोष्ट समजली. गेल्या महिन्यापूर्वीपासून महाराज कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा आणि पुणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने नामांकित असलेले आदरणीय राकेशजी मोरे सर यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य माणसाला घर मिळावं या अपेक्षेने त्यांनी एक भव्यदिव्य लकी ड्रॉ उभा केलेला होता. आणि या लकी ड्रॉचं खऱ्या अर्थाने पाहिलं तर हजारो लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला. मात्र माझे मित्र आणि अर्थात आमच्या पिंपरी गावचे सुपुत्र गेली 6 ते 7 वर्षापूर्वीपासून एका सामान्य नोकरीवरती काम करत असताना पुण्यामध्ये स्वतःचं घर निर्माण व्हावं या अपेक्षेने अहोरात्र मेहनत घेत आहेत, कष्ट करतायत. परंतु या लकी ड्रॉच्या माध्यमातून माझे मित्र आदरणीय सचिन भानुदास कदम यांना परवाच्या लकी ड्रॉमध्ये तब्बल 50 लाख रुपयांचा रो हाऊस त्यांच्या लकी ड्रॉ कुपनवरती त्यांना मिळालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने एक सर्वसामान्य कुटुंबातल्या एका साध्या माणसाला एवढं मोठं भव्य दिव्य बक्षीस मिळणं हे त्याच्यासाठी आकाश ठेंगणं होण्यासारखं आहे. वास्तविक सर्वसामान्य कुटुंब म्हणजेच तुमच्या समोर बघतायत सचिन कदम यांचे पिताश्री भारतीय संरक्षण सेवेतून सेवानिवृत्त झालेले भानुदास कदम. आज साधारण 80 ते 85 वर्ष वय आहे त्यांचं. हे सगळं त्यांचं कुटुंबीय आहे आणि या सगळं कुटुंब फार मोठ्या आनंदानं गेले 2 दिवस आनंदात आहे. खरं बघितलं तर सचिनरावांचं स्वप्न होतं, मी ज्यावेळेस पुण्यासारख्या मोठ्या सिटीमध्ये जाईन त्यावेळेस माझ्या स्वतःचं मोठं घर असेल आणि ते माझ्या हक्काचं असेल. मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करता करता तब्बल 6 ते 7 वर्ष झाली सचिनराव या कामासाठी झगडतायत, घरासाठी झगडतायत. पण आदरणीय राकेशजी मोरे सरांची सुकन्या माही यांच्या वाढदिवसाचं औचित्य, खरोखरच माही ही लक्ष्मीच्या रूपानं आज राकेश मोरे सरांच्या घरी आलेली आहे. आणि म्हणूनच तिच्याच रूपानं आज आमच्या मित्रांना एवढं मोठं 50 लाख रुपयांचं रो हाऊस मिळालेलं आहे. माहीला तर आमच्या कदम परिवाराच्या वतीने, माझ्या गावाच्या वतीने मी लाख लाख शुभेच्छा तर देईनच, पण निश्चित माही तुझंही भविष्य उज्ज्वल आहे हे मला वाटतंय. तर पाहूया आपण कदम परिवारातील काही या सगळ्या मंडळींच्या थोडक्यात शुभेच्छा आणि अभिप्राय. नमस्ते, मी सचिन भानुदास कदम. सध्या पुण्यामध्ये साधा जॉब करतो. या 4 ते 5 वर्षामध्ये माझी जी अपेक्षा होती
आता आवर आज माझी अपेक्षा मोरे सरांनी पूर्ण केलेली आहे. माईमुळे आमचं खरंच भविष्य उजळ आहे. आमचं खरंच माझ्या मुलाचं भविष्य पण तिने उजळून दिलं आहे. खरंच आम्ही तुमच्या कामाला आभारी आहोत. माझ्या घरातल्या सगळ्यांना खूप आनंद झालाय. काय बोल बघा मंडळी, सचिन कदम यांना अश्रू सुद्धा अनावर झाले. त्यांच्या मातोश्री खऱ्या अर्थाने बेड रेस्टवरती आहेत. आपण त्यांनाही भेटणार आहोत. परंतु सचिन कदम यांचे पिताश्री असतील, त्यांचे बंधू सुद्धा गेली 18 वर्ष भारतीय संरक्षण सेवेतून सेवानिवृत्त झाले. अशा सर्वसामान्य कुटुंबातल्या एका कुटुंबाला एवढं मोठं 50 लाखाचं रो हाऊस मिळणं म्हणजे फार मोठी बाब आहे. आणि हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आणि त्यांच्या डोळ्यामध्ये तुम्हाला दिसतोय. त्यांचे चिरंजीव सुद्धा त्यांचे डोळे पाण्यानं भरलेले आहेत. त्यांच्या वहिनी आहेत, त्यांच्या भगिनी आहेत, हे त्यांचे चुलते आहेत, चुलत्या आहेत. या सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू वाहत आहेत. याचा अर्थ असा, माही तुझ्या वाढदिवसानिमित्त राकेशजी मोरे सरांनी जो काही संकल्प केलेला होता तो खऱ्या अर्थाने सार्थकी लागला असं मला आज या ठिकाणी म्हणावं वाटेल. आणि खरोखरच माही तुझ्या वाढदिवसानी आज जनसामान्यांच्या सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये एक आनंदाची छटा उमटलेली आहे. खरोखरच माही तुझंही भविष्य उज्ज्वल आहे. आणि अर्थातच आदरणीय राकेशजी मोरे सर, तुमच्याही या व्यवसायाला उत्तरोत्तर आमच्या सगळ्या पिंपरीकरांच्या अर्थातच या सगळ्या कदम परिवारांच्या सुद्धा शुभेच्छा आहेत. निश्चित तुमचा उद्योग व्यवसाय एका मोठ्या यशाच्या उंचीपर्यंत गाठेल जाईल ही एक अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर सचिन यांच्या भगिनी आज या निमित्तानं सचिनचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. 1 मिनिटामध्ये आपल्याला त्याही आपला अभिप्राय देतील. नमस्कार, मी सचिनची मोठी बहीण. मला काल बातमी ऐकल्याबरोबर खूप आनंद झाला. आम्ही सगळे आनंदात आहोत. नमस्कार, माझे नाव जीवन सचिन कदम. माझ्या पप्पांना पुण्यात रो हाऊस मिळालं. मला बातमी मिळाली, मला खूप आनंद झाला. आणि माझी इच्छा होती पुण्यात मोठा रो हाऊस असावा, ही माझी अपेक्षा होती. माहीला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या ठिकाणी तुम्ही बघताय आपले लकी ड्रॉचे रो हाऊसचे विजेते सचिन भानुदास कदम यांच्या मातोश्री आज बेड रेस्टवरती आहेत. गेली कित्येक दिवस त्या बेड रेस्टवरती असून सुद्धा खऱ्या अर्थाने आज त्यांना फार त्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद आम्हाला पाहायला मिळतोय. आपल्या लेकाला, आपल्या मुलाला मिळालेलं हे बंपर प्राइज आहे हे बघून त्यांचीही तब्येत गेली 2 दिवसापूर्वीपासून अतिशय ठणठणीत झालेली आहे. तर तुमच्या समोर त्या आहेत, त्या सुद्धा आपल्या माहीला शुभेच्छा देत आहेत. आणि खऱ्या अर्थाने राकेश जी मोरे साहेब त्यांचं त्या धन्यवाद व्यक्त करतायत. मी कालच्या कार्यक्रमात माझ्या मुलाला 50 लाखाचं बक्षीस मिळालं. याबद्दल मी खुश आहे. मी रिटायर होऊन मला 43 वर्ष झाली. आणि मला हे शक्य नव्हतं, पण ते मुलानं शक्य दाखवलं. नमस्ते, मी सचिन यांची मोठी बहीण आहे. आणि याला काल लकी ड्रॉ मध्ये पहिलं प्राइज भेटलं त्यावेळेस एवढा मला आनंद झाला की सगळ्यांचा आनंद डोळ्यातल्या पाण्यानं व्यक्त केला. एवढा आनंद आम्हाला ह्या आधी कधीच नाही झालेला. आणि हे आमच्यासाठी म्हणजे त्याच्या आयुष्याचं सार्थक झालं असं आम्हाला वाटतं. आणि माईमुळे म्हणजे माईसाठी मी खूप खूप तिचे आभार आहे की तिच्यामुळे आज त्याच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळालेली आहे. त्यासाठी मी माही डेव्हलपर्स आणि माही सगळ्यांचं खूप खूप आभार मानते. नमस्कार, माझ्या मुलाला स्वतःचं घर मिळालं तेच मला आनंद आहे. नमस्ते, मी दीपाली प्रवीण कदम. आमच्या भाऊजींना रात्री लकी ड्रॉ मध्ये जेव्हा अनाउन्समेंट झाली आम्हाला खूप आनंद झाला. खूप छान वाटलं. रात्री मी भाकरी करत असतानाच आला आम्हाला इथं लकी ड्रॉ मध्ये सगळं समजलं. खूप छान वाटलं. तर धन्यवाद माहेराज डेव्हलपर्स. खरोखरच तुम्ही सर्वसामान्य माणसाची गरज ओळखून मोठं भव्यदिव्य हे काम पुण्यासारख्या शहरामध्ये उभारलात. आमच्यासारख्या ग्रामीण लोकांना आपल्यापर्यंत येण्याची संधी उपलब्ध करून दिली. निश्चित तुमच्या उद्योग व्यवसायाला भगवंताच्या कृपेनं, परमेश्वराच्या कृपेनं भरभराट यावी
त्याचबरोबर आमचे मित्र सचिन कदम यांच्या कुटुंबियांनाही या निमित्तानं भरभराट यावी. निश्चित माही आणि राज या दोघांचंही कर्तृत्व, त्यांचंही आयुष्य उजळून निघावं या आमच्या कदम परिवाराच्या वतीने आणि माझ्या गावाच्या वतीने आणि मी स्वतः माझ्या वतीने आपल्या माहिराज डेव्हलपरला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. हॅपी म्हणूया. हॅपी बर्थडे. 5 तारखेनंतर ते साड्यांची वाटप करायला पण सुरुवात करणार आहे. त्यामुळे जास्त घाई गडबड करू नका. ज्यांनी कुपन घेतलेत त्या सर्वांना साड्या मिळणारच आहेत. हॅलो, तर बघा पोचलोय आम्ही घरी. कार्यक्रम समाप्त झालाय. कुदून नाचून घुमून फिरून सगळं झालंय. आता निघालो आम्ही घरात यायला, एंट्री करायला. अंधार आहे. रश्मीताईचं मूड खूप ऑफ झालंय, कारण माहितीये का त्यांना ही साडी आवडली नाही. एवढी विशेष पण खूप छान दिसत आहे. कमेंटमध्ये सांगा कशी दिसत आहे. मला तर खूप आवडली. माझी केस आहे ना अशी लांब लांब झाली आता, मस्त केस मस्त हो. मला माहिती आज कालचे एवढे केस लांब झाले. वाव वाव. म्हणजे लांब झाल्यावर कापले नाही, मला असे स्ट्रेटनला, कारण पातळ आहे ना केस. खूप छान दिसत होते. पण तुमचे लुक कमेंट मध्ये सांगा दिसत आहे रे ताई, म्हणून तुझं चांगलं नाही दिसत. संध्या तर एव्हरग्रीन आहे. संध्याच्या खूप फॅन आहे. ताई 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 बाय अरे संध्या. आलोय बघा आम्ही या हाऊस मध्ये, बंगलो मध्ये. हाऊस आणि ताई चिडल्या खूप. ताईचं सगळं भांडण करणं दादासोबत. नाही माझ्यात पेशन्स आहे, काय करू. हा बरोबर. नाही आहे माझ्यात पेशन्स. तर गाईज एवढं बोलून आता ब्लॉग आम्ही एंड करणार आहे, कारण की मी सुरुवात करते, एंडिंग करणं विसरून जाते. तर रश्मीताई सोबत ब्लॉग एंड करते. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या. बाय. व्हिडिओ काढायचा हा.